जय हिंद भावानो. SSCD 2026 18 ते 30 भावानो परत एकदा एक्झाम चालू होत्या. एक आठवडा गॅप होता कारण नेव्हीच्या एक्झाम चालू आहेत, त्यामुळे भावानो गॅप पडलेला. त्यामुळे भावानो 18 तारखेला परत एक्झाम चालू होत्या. माझी स्वतःची एक्झाम भावानो 18 तारखेला तुम्ही बघू शकता हे ॲडमिट कार्ड. तुम्हाला मी नंतर सांगेन व्हिडिओच्या नंतर की ॲनालिसिस केल्यानंतर की माझी एक्झाम कधी आहे, कोणती शिफ्ट आहे, हे सगळं भावानो आजच्या व्हिडिओ सांगितलं जाईल. ज्यांनी काल RWचे भावानो मॉक टेस्ट दिल्या त्यांच्यासाठी भावानो ॲनालिसिस केल्या. वेळ न घालवता अगोदर ॲनालिसिस करून घेऊया, त्याच्यानंतर भावानो एक्झाम माझी कधी आहे ते बघूया. सगळ्यात अगोदर भावानो टोटल स्टुडंट SSCD 2026 RW स्पेशल मॉक टेस्ट 15 मेची. तर भावानो टोटल स्टुडंट आहेत 24,700. कमी झाल्यात कारण आता जवळपास सगळ्यांच्या एक्झाम झालेल्या आहेत. 90 प्लस आहेत भावानो 8,600 95 प्लस आहेत 6,700 110 प्लस आहेत 3,900 125 आहेत भावानो प्लस 1200 प्लस करा. आणि हा डाटा सगळा आहे भावानो 10 AM पर्यंत, आता सकाळपर्यंत. एवढं लक्षात ठेवा. काढा भावानो. इथं जवळपास 380 पर्यंत लागते 5 मार्काला. त्याच्यानंतर इथं 15 मार्काला 95 186 पोरं लागतं 186. आणि इथं भावानो लागतात 180 पोरं. मॅक्सिमम जणांचे आता एक्झाम झाले आहेत आणि शेवटच्या आठवड्यात बहुतेक किती आठवडाभर म्हणजे थोड्या सुट्ट्या घालवल्या तर भावानो आठवडाभराच एक्झाम. तर त्यामुळे भावानो संख्या कमी दिसाल्या. ते काय विषय नाही, संख्या कमी होणारच आहे कारण आता एक्झाम देणारे परत एक्झाम देत नाहीत, मॉक टेस्ट देत नाहीत. त्यामुळे भावानो संख्या कमी दिसाल्या. पण मॅक्सिमम करून आपण द्या. ज्यांची एक्झाम आहे ते शेवटच्या दिवसापर्यंत भावानो ज्या पण एक्झाम गावतील त्या भावानो द्या. त्याच्यानंतर भावानो ॲव्हरेज आहे भावानो आजचा 94.25 कमी झालाय भावानो. मागच्या वेळचा होता 95 भावानो, कमी झालाय 0.75 कमी झालाय मायनस. कारण आता कसं आहे, पोरांची संख्या पण कमी आहे आणि जी हुशार पोरं होती त्यांनी पण दिलाय आणि ज्यांची नाही म्हणजे ज्यांची एक्झाम झाली आहे ती भावानो काय आता देत नाही. त्यामुळे भावानो कट ऑफ तेवढा कमी जाणारच आहे, एवढं लक्षात ठेवा. हिंदी भावानो सगळ्यात अगोदर हिंदीचा आता मॅक्सिमम मॉडरेट लेवल आली. मॉडरेट जरा रिझनिंग मॉडरेट, मॅथ्स इझी, जीकेजेस IMP टॉपिक मॉडरेटच करा, ते पण IMP टॉपिक. आणि विशेष कसा आहे माहिती आहे, हा टॉपिक सगळी पोरं हिंदी, रिझनिंग आणि मॅथ्सवर भर द्यायलात. मी पण ते सांगावले भावानो. आणि जीकेजेस IMP टॉपिक तेवढं करा भावानो. दुसरं काय भावानो पर्याय नाही आहे आपल्याकडे. आणि सोमवारपासून कसा एक्झाम पॅटर्न बदलतोय ते भावानो ते सोमवारी कळणार. कारण कसं आहे, पहिल्या आठवड्यात भावानो क्लॉकचा ते प्रश्न विचारलेलं, दुसऱ्या आठवड्यात जरा कमी विचारलेलं. त्याच्यानंतर भावानो असं बरेचसे प्रश्न आहेत जे पहिल्या आठवड्यात विचारल्यात पण दुसऱ्या आठवड्यात विचारले. तर भावानो आता ते सोमवारपासून 18 तारखेपासून होणार. त्याच्यात भावानो काय बदल केला ते भावानो त्या पहिल्या दिवशी कळणार आहे. मी स्वतः तुम्हाला सांगेन की एक्झाम कशी झाली, कारण माझी त्याच दिवशी एक्झाम आहे. तर भावानो मला आता पडल्यात हिंदीला 16, रिझनिंग 17, मॅथ्स 16 आणि जीकेजीएस 8. टोटल माझं मार्क आहेत भावानो 114. मार्क कमी झाल्यात, मान्य भावानो, मार्क कमी झाल्यात, कमी व्हायल्यात पण, कारण तसा लोड आहे. आणि मॅक्सिमम करून हिंदी रिझनिंग मॅक्सिमम करून हिंदी तो इंग्लिश ट्रान्सलेट, पण क्लॉकचे हे पण प्रश्न भावना सिरीज यातून भावना अवघड गेल्या की मार्क कमी होतात. त्यामुळे भावना एवढं काय टेन्शन घ्यायचं नाही. जेवढी प्रॅक्टिस तेवढी प्रॅक्टिस करत राहायचं. त्याच्यानंतर भावना महाराष्ट्राचा भावना कट ऑफ आजच्या मॉक टेस्टचा जरी पाहिजेत भावना 108 पाहिजेत. आणि कर्नाटकचा पाहिजे भावानो
88. हा भावानो मुलांचा. मुलींनी भावानो जवळपास 5-10 मार्क मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओत बी सांगितले 5-10 मार्क मुलींचं कमी जास्त होऊ शकतात. दुसरा काय फरक पडत नाही. ह्या भावानो URचा म्हणजे ओपनवाल्यांचा कट ऑफ सांगतो 108 आणि कर्नाटकवाले 88 एवढा धरून चला आजच्या मॉक टेस्टचा. त्याच्यानंतर भावानो लास्ट अटेम्प्ट SSGD शेवटची भावानो माझी एक्झाम आहे. आणि हे त्याचं भावानो ॲडमिट कार्ड बघू शकताय तुम्ही. आणि ही माझी तारीख भावानो किती येते? 18/5/2026 सोमवारी भावानो पेपर आहे माझा. वारी पेपर आणि शिफ्ट आहे भावानो पहिली शिफ्ट आहे भावानो 10 ते 11 10 to 11 भावानो पहिली शिफ्ट भावानो माझी आहे. त्यामुळे भावानो काही घाबरायची गरज नाही. ज्या पहिल्या शिफ्टमध्ये काही पण विचारून दे हे सगळे ॲनालिसिस तुम्हाला मी जवळपास कोल्हापूरमध्ये जवळपास 10-11 म्हणजे 11ला पेपर सुटणार. 11ला पेपर सुटणार. व्हेरिफिकेशन तर कराय भावानो 11:30 वाजेल. 11:30 त्याच्यानंतर मुलांचा रिव्ह्यू पहिला व्हिडिओ येणार. मुलांचा रिव्ह्यू येणार कसा पेपर गेला. तर त्याचा भावानो जवळपास 12-12:30च्या आसपास भावानो व्हिडिओ येईल पहिला कसा पेपर गेला मुलांचा. त्याच्यानंतर जो माझा एक्झाम झाली त्याच्यानंतर भावानो 2 तास मला यायला लागतील घरला. 2 तास म्हणजे संध्याकाळी 5च्या आसपास 5 ते 6च्या आसपास भावानो पूर्ण माझी एक्झाम कशी गेली काय गेली पूर्ण जवळपास असणाऱ्या टॉपिक वाईज भावानो ॲनालिसिस केलं जाईल. 5 ते 6 PM च्या आसपास व्हिडिओ टाकण्यात येईल. तुम्ही तो बघा. तुम्हाला भावानो कळेल की आपल्याला मार्क कोणत्या चॅप्टर वाईज पडाल्यात हे सगळं भावानो कळेल तुम्हाला. पहिली शिफ्ट आहे 10 ते 11. रिपोर्टिंग टायमिंग आहे 8:30 ते 9:30 8:30 ते 9:30 आणि माझी एक्झाम आहे ती म्हणजे चिखली कुठे ते SK पाटील B.Ed कॉलेज चिखली. तर भावानो कोण 18 तारखेला असेल तर भावानो भेटू आपण. वाटल्यास व्हिडिओ तुम्हाला जर आवडत नसेल काढाय तर भावानो निवड भेटू काय विषय नाही भावानो. पण भावानो भेटूया. कारण विषय कसा आहे ज्यांनी माझ्यामुळे काही जणांचं चांगले झाले काही जणांना फायदा झाला त्यांनी भेटण्यासाठी भावानो आतुर आहे. तर काय एवढा विषय नाही भेटू आपण. वेळ काढून भेटू भावानो. शक्य तुम्ही तिथं असणार 9 ते 9:15च्या आसपास असणार. म्हणजे मी जाईन म्हणजे जवळपास 7-7:30च्या आसपास जाईन घरातून. तेव्हा 2 ते 2.25 तास लागतात कोल्हापूरमध्ये जाय. त्यामुळे भावानो 9:30 म्हणजे पेपर झाल्यानंतर म्हणजे 11-11:30 नंतर जेव्हा बाहेर येईल तेव्हा आपण भावानो भेटूया. काय विषय नाही भावानो. कोण असेल भावानो 18/5/2026 फर्स्ट शिफ्टला असेल भावानो तर त्यांनी भावानो भेटा. आणि ज्यांची भावानो एक्झाम पुढच्या 2-3 दिवसात असेल म्हणजे सोमवार नंतर त्यांनी भावानो हा व्हिडिओ बघा टाकणार आहे तो त्यासनी फायदा होईल. ज्यांनी आज स्पेशल मॉक टेस्ट दिल्या त्यांचा स्कोर भावानो एवढा असायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय भावानो पर्याय नाही आहे. कारण अजून वॅकेन्सी डबल व्हायला नाहीत. वॅकेन्सी एक्झाम नंतर काय रिझल्टच्या दिवशी म्हणजे एक्झामचा रिझल्ट असतोय त्यावेळी वाढतील का नाही याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भावानो वॅकेन्सी वाढाव्या कारण कट ऑफवर भावानो त्याचा फरक पडतोय. त्यामुळे भावानो मॅक्सिमम करून एक्झाम द्या. कशी पण असून दे भावानो एक्झाम द्या. घरात बसू नका. आणि ऑल द बेस्ट. हा शेवटचा अटेम्प्ट आहे माझा. जर नाही झालं हा भावानो पुढचा प्रश्न. भावानो प्रयत्न करणं आपलं गरजेचं आहे. लास्टचा अटेम्प्ट शेवटचं एक्झाम सेंटर चिखली. जवळपास 5 ते 6 वर्षे या भरतीच्या क्षेत्रात घालवली. तर हा SSCGD म्हणजे आर्मीचा एक स्वॅग याच्या भावानो लास्टचं एक्झाम सेंटर आहे. बघूया काय होते काय नाही. तर भेटूया आपण सोमवारी. जय हिंद.